नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर शैलेश चोक्सी सर. सीनियर इंजिनियर म्हणण्याचं अर्थातच कारण 1996 पासून ते या क्षेत्रात काम करतात आणि मला असं वाटतं ऑलमोस्ट 30 वर्ष आता ते या क्षेत्रात काम करतायत. सिव्हिल इंजिनियर हे फील्डच इतकं मोठं आहे की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं तरी सुद्धा सगळे फील्ड होणार नाहीत कंप्लीट. पण ते आता इंडस्ट्रियल असेल, इन्स्टिट्यूशनल असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर काम करतात. आपण असं म्हणतो की देश उभारणीमध्ये इंजिनियरचा वाटा फार मोठा आहे, पण मला असं नेहमी वाटतं की त्या इंजिनियर्समध्ये सुद्धा जर कॅटेगरीज करायचं ठरलं तर असे इंजिनियर्स की जे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, त्याही इंजिनियरचा वाटा मोठा आहे. कारण शेतकरी असतील, मध्यमवर्गीय असतील, यांच्यापर्यंत त्या योजना घेऊन जाण्याचं काम ते या माध्यमातून करत असतात. अगदी 2 गावांना जोडणारा एक छोटासा पूल ते बांधत असतात. त्यामुळे अशा त्यांचा सरांचा प्रवास आजपर्यंत कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांची सुरुवात अशी करूया. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे थोडक्यात तुमचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड पूर्ण. म्हणजे त्याच्यात आम्हाला हवी आहे की तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचे जेव्हा 25-30 वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनियर ही ब्रँच निवडावी असं जेव्हा ठरलं असेल किंवा वाटलं असेल, तर त्याच्या मागचं इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? बेसिकली माझा जन्म हा नाशिकचाच आहे आणि शाळा ही आमच्या वेळेस ती इंग्रजी माध्यमाची एकमेव शाळा होती, रंगूबाई जुन्नरे. हो. त्याचा मी विद्यार्थी आहे. 11वी-12वी पण इथल्या नामांकित HPTRYK कॉलेजमध्ये केलं आणि त्यानंतर 12वी नंतर पुढचं जे करिअर निवडण्यासाठी कुठली फील्ड निवडावी, तर त्याच्यामागे पार्श्वभूमी अशी होती की वडील हे माझे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, काका सिव्हिल इंजिनियर आणि त्यांचा स्वतःचा त्यावेळेस त्यांनी छोटा बिझनेस सुरू केला होता. तर आपण त्या बिझनेसमध्येच पुढे आपलं काम करावं या हेतूनेच सिव्हिल इंजिनिअरिंग हे निवड केलेली होती. आणि त्याप्रमाणे मग फक्त एवढं ठरवलं की नाशिकमध्ये न करता बाहेर जाऊन मग त्यावेळेस पुण्याला भारती विद्यापीठमध्ये त्यावेळेस तिथे ऍडमिशन घेऊन त्यावेळेस सिव्हिल इंजिनिअरिंग ची डिग्री पूर्ण केली आणि नंतर जी फॅमिली बिझनेस आहे त्याच्यामध्येच पुढे करिअर करायचं ठरवलं. पण त्यातला एक महत्वाचा प्रश्न, जेव्हा वडील पण आणि काका या दोघंही या क्षेत्रात होते, तर मग तेव्हा दडपण येतं, सुरुवातीला आलं का थोडी मदत झाली? नाही, त्यावेळेस परिस्थिती अशी होती की तो स्ट्रगलचा पिरियड होता. त्यावेळेस जस्ट उभारणी होत होती बिझनेसची आणि त्यावेळेस सुरुवातीचा काळ होता आणि त्यावेळेस ते बरेच अप्स डाऊन्स होते. मग त्यामुळे असं वाटलं की आपण याच बिझनेसमध्ये जर हातभार लावला तर ते आणि थोडीशी ते लहानपणापासून त्या फील्डमध्ये बघण्यात आलं, त्याच्यामुळे थोडीशी आवड पण निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे तेच निवडायचं ठरवलं की अल्टिमेटली आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मध्येच आपलं पुढे करिअर करावं. त्यातला तुम्ही फार महत्वाचा शब्द वापरला, स्ट्रगलिंग पिरियड होता. तर मग त्या शब्दावरून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे एक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात कायम एक स्ट्रगल असतो. सुरुवातीच्या काळात तर जास्त असतो, पहिला प्रोजेक्ट मिळवेपर्यंत. बरोबर. की पहिला प्रोजेक्ट कुठला मिळणार, कसा मिळणार, आपण कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो, अनुभव घेतो आणि मग सुरू करतो. तर मग तो तुमचा प्रवास कसा होता आणि जो पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट केलात तर तेव्हा कसं वाटलं? तो प्रोजेक्ट कुठला होता? तेव्हा काही चुका झाल्या का? जबाबदारी होती, भीती वाटली? कसा होता अनुभव तो? तर सुदैवाने असं काही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठे सर्व्हिस करावी असं काही आलं नाही, कारण तो जो भाग होता तो आमच्या पुढच्या पिढीला आला होता त्यांच्या नशिबी. पण आमच्या नशिबी सुदैवाने आमचा व्यवसाय सुरू झाला होता आणि तो छोटासा असून पण तो आता हळूहळू तो असा आकार घेत होता. आणि सुदैवाने ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक प्रोजेक्ट होता की जिथे आमचे जे इंजिनियर्स होते ते त्यावेळेस अचानक त्यांना सरकारी नोकरी लागल्यामुळे ते लोक निघून गेले. अचानक आल्या आल्या ती जबाबदारी घ्यावी लागली अर्धवट प्रोजेक्टची आणि ती पूर्ण जबाबदारी आल्यामुळे त्यावेळेस ते एक प्रोजेक्ट तो 1-1.5 वर्ष जो केला त्याच्यामध्ये चांगल्यापैकी अनुभव आला आणि त्यामुळे मग पुढे बेस पक्का झाल्यामुळे मग पुढे मग सगळं सुरळीत होत गेलं. चलो, मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही 30 वर्ष ऑलमोस्ट या फील्डमध्ये काम करताय, तर याच्यात तुम्ही एक बघितलं असेल, यामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठ्या प्रमाणात आहे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये पण, आणि तुम्ही रुरल पार्टमध्ये पण काम करता. तर अशा वेळेला आणि त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर धोका सुद्धा मोठा होऊ शकतो, दुर्घटना होऊ शकते. तर तुम्ही ही सिच्युएशन कशी हँडल करता? आता कसं आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड जे काम आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी अकुशल कामगार हे लागतातच, कारण तो काळच असा होता सुरुवातीचा की ज्यावेळेस मशिनरी रिलेटेड एवढी आधुनिक तंत्रज्ञान जे आता आहे ते उपलब्ध नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्यावर सातत्याने ते कामगार त्यांना ट्रेन करणं किंवा त्यांना त्याप्रमाणे थोडंसं गाईड करणं थोडंसं त्यामध्ये, आणि त्यावेळेस तो
युथ काळ होता, त्यामुळे त्यांच्या सतत पाठीमागे उभं राहून त्यावेळेस तो आपण करून घेत होतो आणि तो सुरुवातीचा त्यांचाही शिकण्याचा काळ होता आणि आमचाही होता. बरोबर. तर ते ओघाने घडत गेलं आणि त्याप्रमाणे काही चांगले लोकही हाताशी मिळाले, जे ट्रेन झाले ते सुरुवातीला बरोबरच लागले आणि त्याच्यामुळे ते पुढे होत गेलं काम ओव्हरऑल थोडं. ते काम होत गेलं. आणि दुसरं गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स मध्ये तुम्ही काम करता, हम्म. तर काही महत्वाचे प्रोजेक्ट सांगू शकाल का की ज्यावर तुम्ही मेजरली काम केले? आता नाशिक मध्येच काम केल्यामुळे बऱ्यापैकी आता गव्हर्नमेंट म्हणजे नाशिक महापालिका आहे त्यांच्याशी बरेच वर्षापासून कामकाज चालू आहे. तर त्यांचे जे काही फार महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे की त्यांनी इथे त्यांचे जे मोठे मोठे विभागीय कार्यालय आहेत, जसं की सिडको विभाग आहे किंवा पंचवटी विभाग आहे, नाशिक रोड विभाग आहे, या सगळ्या कार्यालय आम्ही केलेले आहेत. नाशिकमधलं जे विक्रीकर भवन इमारत आहे, जे आता GST भवन आहे, ते सुद्धा कार्यालय केलेलं आहे. इथे एक आंतरराष्ट्रीय तरण तलाव कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये एकाच कॉम्प्लेक्समध्ये 5 स्विमिंग पूल्स आहे आणि ऑलिम्पिक स्टँडर्डचं आहे, ते सुद्धा तो प्रोजेक्ट सुद्धा आम्ही केलेला आहे. आणि अशा प्रकारे बरेच इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्स जे आहेत कॉर्पोरेशनच्या आणि इतर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट त्या केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त असंही सांगू इच्छितो की फक्त बिल्डिंग्स नव्हे तर वॉटर सप्लाय रिलेटेड जे आहे, सिवरेज ट्रीटमेंट रिलेटेड आहे, याच्यामध्ये पण आम्ही बरेच प्रोजेक्ट्स केलेले आहेत. मोठ्या पाण्याच्या टाक्या असाव्या किंवा पाईपलाईन आहेत, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, सिवेज पाईपलाईन आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे, हे सुद्धा प्रोजेक्ट ॲज अ सिव्हिल इंजिनियर आपल्याला असा विश्वास आहे की आपण सगळ्या प्रकारचे सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे ओघाने ते सुद्धा प्रोजेक्ट आले आणि ते आपण केलेले सक्सेसफुली. आणि त्याप्रमाणे नाशिक शहराच्या विकासासाठी जे काही चांगले प्रोजेक्ट आहे त्यापैकी बऱ्यापैकी हातभार लावल्याचा एक आपल्याला सॅटिस्फॅक्शन. क्या बात आहे. नाशिक शहराच्या विकासाबद्दल आता नाहीतरी मुद्दा निघालाच आहे, तर मग त्यातलाच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे एक सिव्हिल इंजिनियर म्हणून आता मला तो प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, आणि नाशिक जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून, कारण तुम्ही इथलेच मूळचे आहात म्हणून. नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे, कुठले क्षेत्र येतात की ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, तर येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये एक आपल्याला बदलतं नाशिक, एक प्रगत नाशिक असं जर बघायचं असेल तर? एकंदरीत नाशिकचा विचार केला तर सुरुवातीला म्हणजे आजपासून एक 20-25 वर्षापूर्वी नाशिक हे ॲक्च्युली एक नाशिक आणि पुणे हे मुंबईकरांसाठी एक पेन्शनर सिटी म्हणून होतं. पण गेल्या एक 15-20 वर्षात आपण बघतोय की नाशिक आणि पुणेमध्ये जर फरक बघितला तर पुणे ज्या झपाट्याने डेव्हलप झालं तसं त्या स्कोपने नाशिक अजून त्याच्यामध्ये स्कोप आहे किंवा वाव आहे. तर नाशिकला जर त्या प्रकारची डेव्हलपमेंट वगैरे करायची असेल तर बेसिकली नाशिकची जी कनेक्टिव्हिटी आहे मोठ्या सिटीशी ती थोडीशी जास्त इम्प्रूव्ह झाली पाहिजे. ती आता बऱ्यापैकी सुधारत होत आली आणि अजून जर झाली तर नाशिकचाही जो विकासाचा वेग आहे तोही मुंबई पुण्यासारखा निश्चित होईल. तो कनेक्टिव्हिटी एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि अजून कुठले महत्वाचे मुद्दे आहेत असं तुम्हाला वाटतं? मेजर कनेक्टिव्हिटी आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेडच आहे. आणि जे काही बाकी अजून ऍग्रिकल्चर रिलेटेड जे नाशिकचं नावलौकिक आहे याच्यामध्ये अजून थोडं जास्त जर ऍग्रिकल्चर रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर अजून वाढलं तरी त्याच्याने नाशिकच्या विकासाला त्याला भरपूर स्कोप राहील. मग त्यातला एक मुद्दा आहे कनेक्टिव्हिटी, एक आहे ऍग्रिकल्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर, असे 3 महत्वाचे मुद्दे सांगितले. तर मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जर याच्यावर काही महत्वाचं काम करायचं असेल का चाललेल्या कामाला जर गती द्यायची असेल तर? तर आता शासनाने गेल्या एक 5-7 वर्षापासून बऱ्यापैकी वेग घेतलेला आहे नाशिकची कनेक्टिव्हिटी बाकीच्या शहरांची. पण तरी अजून तो जर वेग वाढवला, उदाहरण नाशिक पुणे लिंक आहे जी मिसिंग, किंवा रेल लिंक आहे, किंवा एक्सप्रेसवे लिंक जी आता त्यांनी जाहीर केली आहे, तर नाशिकची कनेक्टिव्हिटी त्यांनी मुंबईशी ती चांगलीच जोडली, समृद्धीची कनेक्टिव्हिटी आहे. आणि ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर जे मी म्हणतोय ते जर नाशिकला त्यांनी अजून जास्त त्याला वेग दिला तर नाशिकच्या विकासाला भरीव साथ मिळेल. आणि थोडं इंडस्ट्रीयल रिलेटेड जे आता बऱ्यापैकी पहिले 2-3 MIDCs होत्या, आता नाशिकच्या परिसरात अजून MIDCs आकार घेत आहे. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जर फास्ट डेव्हलप झालं तरी नाशिकच्या विकासाला चांगला वेग मिळेल. दुसरा आता एक थोडा अवघड प्रश्न असा आहे की एवढे वर्ष काम केल्यानंतर जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो काम करताना तुम्हाला आनंद समाधान मिळालं किंवा कायम आठवणीत राहील, तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य? आता नुकताच आम्ही 3 वर्षापूर्वी एक सिवेज ट्रीटमेंट प्लांट केलेला आहे नाशिकला. सिवेज ट्रीटमेंट म्हणजे जे नाशिकचं आपलं जे ओव्हरऑल सिवरेजचं जे सांडपाणी असतं त्याची प्रक्रिया करून ते पुन्हा त्याच्यामधलं जे काही इम्प्युरिटीज आहे त्या ट्रीट करून नदीत सोडणं आणि
ती जी टेक्नॉलॉजी वाईज आम्ही जे काम केलेलं आहे आणि तो प्लांट आम्ही 3 वर्षापासून ऑपरेशन मेंटेनन्सलाही आम्ही सांभाळतोय. तर त्याला जे पॅरामीटर्सने ट्रीटमेंट करतोय आम्ही, तो जो प्रोजेक्ट केला आम्ही, तो ऍक्च्युली सध्या माझ्यासाठी थोडा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि ते आम्ही जे पाणी शुद्ध करतो ते नदीत मध्ये सोडण्यात त्याची जी बीओडी क्वालिटी आहे, ते सगळे पॅरामीटर्स आम्ही कन्सिस्टंटली 3 वर्षापासून अचीव्ह करून ते ट्रीट करतोय. आणि अर्थातच एवढ्या वर्षांचा प्रवास होता म्हणल्यावर अडचणी पण आल्या असतील. तर असा एखादा प्रोजेक्ट की काम करताना कधीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग ऐकायचा आहे आम्हाला. आता आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस इथे कामं करत होतो त्यावेळेस इनिशियली कुंभमेळ्याचे जे कामं होते नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा असतो, त्यावेळेस जे कामं करायचे असतात ते थोडेसे आव्हानात्मक असतात, थोडेसे चॅलेंजिंग असतात, कारण टाइम बाउंड आणि मोठा इव्हेंट असतो तो एक नाशिक शहरासाठीचा. तर त्यावेळेस जे प्रोजेक्ट करत होतो आम्ही त्यावेळेस ते एक प्रोजेक्ट होता आमच्याकडे, रोड प्रोजेक्ट. आणि त्यावेळेस त्यांनी रोड प्रोजेक्टसाठी त्यावेळेस जी वाळू होती ती वाळू त्यांनी त्यावेळेस बंदी घातली की महसूलने त्यावेळेस. आणि त्यावेळेस ती उपलब्ध करण्यासाठी मग वरिष्ठ लेवलला हालचाली करून त्यांनी ती स्पेसिफिक सिंहस्थ कामांसाठी जी वाळू उपलब्ध करून देण्यासाठीची जी यंत्रणा त्यांनी आणि सँक्शनिंग केलं, याच्यामध्ये आम्हाला खूपच आणि शेवटी टाइम स्पॅन शॉर्ट होता आणि आमचा जो काम होतं तो मुख्य मिरवणूक मार्ग होता. त्याच्यामुळे ते करताना आम्हाला त्यावेळेस बरेच अडचणी आल्या. त्यामुळे तो प्रोजेक्ट जो आहे तो आम्हाला कायम स्मरणात राहील की आम्ही तेवढ्या अडचणी असून सुद्धा तो प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केला. क्या बात आहे. तुम्ही मगाशी आणखीन एक शब्द वापरलात महत्त्वाचा की नाशिकच्या विकासामध्ये अनेक कामं केली. तर एक सिव्हिल इंडस्ट्री ॲट लार्ज, आपण देशाचा जर विचार केला तर सिव्हिल इंडस्ट्री, या इंडस्ट्रीचा स्कोप तुम्हाला भविष्यात काय दिसतो? सिव्हिल इंडस्ट्री म्हणजे ऍक्च्युली त्या नावातच सिव्हिल म्हणजे सगळ्यात शामिल आहे त्याच्यामध्ये. सिव्हिल मध्ये ऍक्च्युली जे काही आता टेक्निकल आहे त्याच्याबरोबर बरंच नॉन टेक्निकल पण आहे, पण सिव्हिल रिलेटेड जे काही आहे, जे कामं करतो याच्यामध्ये टेक्निकल अंग जे आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त जनरली काय होतं की सिव्हिल हा लिस्ट प्रिफर्ड ब्रांच होते आजकालच्या मुलांमध्ये. पण सिव्हिल हा खूप सर्वांगाने अनुभव देणारी एक ब्रांच आहे असं मला वाटतं. एक बेसिक कोर ब्रांच पैकीची सगळ्यात कोर ब्रांच आहे ती. आणि याच्यामध्ये भरपूर शिकण्यासारखं आहे. आणि हे जर तुम्ही थोडंसं टेक्निकली आणि हे जर केलं तर तुम्ही पूर्ण ऍज अ सिव्हिल इंजिनियर पूर्ण देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंटसाठी तुम्ही खूप त्याच्यामध्ये तुमचं योगदान देऊ शकता. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शनमध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्वाचे घटक आहेत. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स जनरली बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं, हे आपण वापरलं पाहिजे? स्टील निवडताना आपण जे काही ठराविक स्ट्रक्चरचं काम करतो त्याच्यामध्ये डिझाईन रिलेटेड पहिले पॅरामीटर्स असतात की तुम्हाला डिझाईनमध्ये या क्वालिटीचं स्टील लागणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही स्टीलची निवड करता की कुठल्या पॅरामीटरचं स्टील लागणार आहे तुम्हाला. आणि त्याप्रमाणे मग ज्या काही चांगल्या कंपनीज आहेत ज्या तुम्हाला चांगला दर्जा सातत्याने देतात कन्सिस्टंटली आणि चांगल्या तुम्हाला बाकी सेवा पुरवतात स्टील रिलेटेड, त्यांची निवड त्या पॅरामीटर्सवर करतो. आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलं होतं तुम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये? अनेकदा वापरलेलं आयकॉन स्टील. बरं. आणि आयकॉन स्टीलने वेळोवेळी आम्हाला चांगले दर्जा प्लस व्यवस्थित सर्व्हिस हे वेळोवेळी पुरवतात. त्याच्यामुळे आणि कन्सिस्टंटली आम्ही मग रिपिटेटिव्ह आयकॉन स्टीलकडे आमचा कल असतो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, जे जस्ट पास आउट आहेत आणि आता येणार आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आता सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात जर नवीन तरुण येत असतील तर त्यांना एकच सल्ला आहे की तुम्ही हार्डवर्क आणि पेशन्स या 2 गोष्टी प्लस तुमचं जे काही आहे माइंड आणि डोळे उघडे ठेवा, जे काय आहे त्याच्यावरनं एक्सपिरियन्स घ्या. आणि पेशन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे की तुम्हाला इनिशियली वाटेल की सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये ॲज कम्पेअर्ड टू इतर फील्ड फास्ट किंवा अट्रॅक्टिव्ह इमिजिएट तुम्हाला हे रेम्युनरेशन्स नसतात. पण लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही सातत्याने त्याच्यामध्ये चिकाटीने जर तुम्ही पेशन्स ठेवला तर सगळ्यात जास्त बेटर प्रॉस्पेक्ट्स खूप चांगले आहेत पुढे. आणि वा, क्या बात. सो हे होते इंजिनियर शैलेश चोक्सी सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी इंजिनियरमध्ये असली पाहिजे ती म्हणजे पेशन्स. कारण तुम्हाला दुसऱ्या अँगलने असं पण वाटतं की कुठली बिल्डिंग बनवताना ती रातोरात बनत नाही, त्याला काही वर्ष जावी लागतात. तेव्हा किंवा कुठलाही प्रोजेक्ट असेल तर तो एका रात्रीत बनणार नाही, त्याला काहीतरी वेळ द्यावा लागेल. त्यामुळे पेशन्स हा सगळ्यात महत्त्वाचा असला पाहिजे. आणि हार्डवर्क ऑफकोर्स, कारण हे साईटवर जाऊन करण्याचं काम आहे, फील्डवर जाऊन करण्याचं काम आहे. त्यामुळे हार्डवर्कची तर याच्यात फार महत्त्वाची गरज आहे. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात
आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी. आता 30 वर्षाचा टप्पा आहे, मी म्हणेन 50 वर्षाचा टप्पा असाच पार हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाशिककरांची साठीची सेवा जी तुम्ही एका माध्यमातून करताय आणि देश उभारणीचं काम करताय, ते पण तुमच्या हातनं असंच चालू राहो. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.